हप्ता भरला काढा बिल, तिथं दुरुस्त केली काढा बिल, आणि काय केलं तुम्ही? कुठं दुरुस्त करायला लावलं? 5 काय वर्षाचं केलं? guarantee 5 चं खरं. वर्ष झाले असलं राजकारण चालू आहे तुमचं, ते आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत आमचा पालन पिता विलासरावजी देशमुख साहेब जोपर्यंत इथं जिवंत होते तोपर्यंत आम्हाला अशी वेळ आलेली नव्हती. आता माझा लाडका भाऊ आलाय धीरज भैया, पण त्याला किती रडते पुढे, पण त्याला डोळे पुसत त्याची ताकद नाही. ही आम्हाला मान्य नाही. तुम्ही हे दुरुस्त केलंच पाहिजे, 4 पदरी रस्ता झालाच पाहिजे. 4 पदरी रस्ता झाला पाहिजे. या ठिकाणी आम्ही बेमुदत आमरण उपोषणाचा 17 सप्टेंबरला या ठिकाणी आम्ही निवेदन जिल्हाधिकारी मॅडम व या पोलीस अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. पाहू शकता या ठिकाणी किती आम्हाला पाहू शकता. त्यामुळं हे अन्यायग्रस्त मराठवाड्याला न्याय द्या. आजला मराठवाड्याचा वाली पण राहिलेला नाही असं आम्हाला सर्वसामान्यांना वाटतं. कारण आमचे विलासरावजी देशमुख साहेब जर आज जिवंत असते, खरंच आज त्या आमचे देवरूपी असलेले विलासरावजी देशमुख साहेब जर आज जिवंत असते तर आमच्या आज ही वेळच आली नसते असं वाटायला लागले. खरंच साहेब जर असते तर सरकार अलीकडे एसटी आली. आली